आत्मा नमस्ते. मी डॉक्टर नीता गोडबोले. प्राणिक हिलिंगचा मी पहिला व्हिडिओ सादर करीत आहे. प्राणिक हिलिंग ही अशी थेरपी की ज्यामध्ये विनास्पर्श आणि विना औषध अशी ही थेरपी आहे. पण प्राणिक हिलिंग म्हणलं की साधारण लोकांचा समज होतं की ही थेरपी प्राण्यांच्यासाठी आहे का, किंवा विना औषध विना स्पर्श म्हणजे यामध्ये काही हिप्नॉटिझम आहे का, किंवा काळी जादू आहे का, असे अजून लोकांचं बरंच अज्ञान आहे. तर ही थेरपी अशी आहे यामध्ये की प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी जसं स्थूल शरीर आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं दिसतं, तसं सूक्ष्म शरीर आपल्याला दिसत नाही. आणि या सूक्ष्म शरीराला ऑरा किंवा वलय म्हटलं जातं. व्यक्तीच्या शरीरातून म्हणजेच त्याच्या ऑरामधून जी विशुद्ध ऊर्जा असते किंवा जी निगेटिव्हिटी असते ती काढली जाते आणि त्याला शुद्ध ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा दिली जाते. आणि त्या पॉझिटिव्ह ऊर्जेमुळे ती व्यक्तीचा आजार कमी होतो किंवा ती व्यक्ती आजारातून बरी होते. अशा प्रकारची ही प्राणिक हिलिंग थेरपी आहे. यामध्ये व्यक्ती आजारी असेल तर आजार हा कसा होतो किंवा कशामुळे होतो, तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि प्रत्येक चक्र त्या त्या भागाचा शरीराच्या त्या त्या भागाचं काम करत असतं. की ज्या वेळेला ही चक्र सगळी चांगली असतात तेव्हा तो मनुष्य निरोगी असतो. पण त्याच्या शरीरातलं एखादं चक्र जर विशुद्ध झालं किंवा त्या चक्रामध्ये काही गडबड झाली तर त्या भागाचा आजार त्या व्यक्तीला होतो. उदाहरणार्थ पोटाचं जर चक्र त्याचं विशुद्ध झालं तर त्याला पोटाचे त्रास होतात. अशा वेळी हिलिंग थेरपी काय करते, तर हिलिंग थेरपीने ही त्या व्यक्तीमधली 7ही चक्र ही शुद्ध केली जातात आणि त्या चक्रातले जे निगेटिव्हिटी आहे किंवा जी विशुद्ध ऊर्जा आहे ही ऑरामार्फत किंवा वलयामार्फत काढली जाते आणि ती निगेटिव्हिटी बाहेर गेल्यामुळे त्या व्यक्तीचा आजार बरा होतो. आता जर आजारी व्यक्ती जर समक्ष येऊ शकत नसेल किंवा येणं शक्य नसेल तर अशा वेळेला हिलिंग थेरपीने आम्ही फोटोवरून त्या थेरपीचा उपयोग करतो. की त्या व्यक्तीचा फोटो, त्याचा पत्ता हा घेतला जातो आणि त्याला पूर्वसूचना दिली जाते की त्या व्यक्तीने कशा प्रकारे बसलं पाहिजे, ही सगळे पूर्वसूचना सांगून त्याला थेरपी केली जाते. या थेरपीला म्हणजे प्राणिक हिलिंगमध्येच डिस्टन्स हिलिंग थेरपी म्हणतात. तर डिस्टन्स हिलिंग थेरपीमध्ये सुद्धा ऊर्जा किंवा ज्या ऊर्जेच्या वेव्ज असतात ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ती व्यक्ती बरी होते. थेरपी केल्यानंतर साधारण 1 तासाभरात त्याला फरक पडायला चालू होतो. जर गंभीर आजार असेल तर त्या व्यक्तीला 3 ते 4 सेशन द्यावे लागतात. त्या त्या आजाराप्रमाणे त्याला ते सांगितलं जातं. अशा प्रकारे ही प्राणिक हिलिंग थेरपी काम करते. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं जादूटोणा, हिप्नॉटिझम किंवा कुठल्याही लोकांचे गैरसमज करू नये किंवा होऊ नये. तसंच फक्त यामध्ये फिजिकलच थेरपी दिली जाते असं नाही, तर अनेक बाबतीत, कौटुंबिक बाबतीत, मानसिकतेमध्ये, एकाग्रतेसाठी, तसंच व्यसनमुक्ती, बिझनेससाठी, बिझनेस हिलिंग किंवा वास्तू हिलिंग अशा सगळ्या प्रकारासाठी ही थेरपी दिली जाते आणि खूप लोकांना त्याचा खूप उपयोग झालेला आहे चांगला. या सर्व थेरपीचं काम मी गेली 7 वर्ष करते आहे आणि बरेच कुटुंबांना त्याचा खूप चांगला उपयोग झालेला आहे. त्यांची कुटुंब प्रगत झालेली आहेत, कुटुंबामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे. तर अशा प्रकारची थेरपी आणि याचे व्हिडिओ हे वरचेवर दाखवले जाणार आहेत आणि ज्यांना त्याचा उपयोग झालेला आहे अशा व्यक्तींच्या प्रतिक्रियाचे व्हिडिओसुद्धा आपल्याला दाखवले जातील. हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी शॉर्ट केलेला आहे. तो जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा, आवश्यक वाटल्यास फोन केला तरी चालेल. धन्यवाद.